करूया. ठीक आहे. तर आता ऑसिलेशन हा फिजिक्स पार्ट 1 चा चॅप्टर आहे. ठीक आहे. हँड रायटिंग सर्वांना लक्षात येते व्यवस्थित पहा. दिस इज द chapter from physics section first. Okay, and it is a type of oscillation. यापूर्वी इंट्रोडक्शन मध्ये पाहूया आपण डे टू डे और डेली लाईफ मध्ये आपण मेनी टाइप ऑफ मोशन्स शिकलो. मेनी टाइप ऑफ मोशन्स. तर कुठले कुठले टाइप ऑफ मोशन आपण स्टडी केले ते पाहूया पहिलं. ठीक आहे. फर्स्ट आपण स्टडी केलंय स्टडी अबाउट rectilinear motion. What we study about rectilinear motion. Okay, so सर्वांना माहित आहे what is mean by rectilinear motion. So rectilinear motion means the motion of any object in a straight line. बरोबर. किंवा आपण ते वन डायमेन्शनल मोशन मध्ये देखील काय केलेलं आहे स्टडी केलेलं आहे. ठीक आहे. क्लिअर दिसते सर्वांना. तर काय अडचण आली तर तुम्ही मेसेज टाकू शकता. स्क्रीनवर चेक करतोय वारंवार. ठीक आहे. तर त्याचबरोबर रेक्टिलिनियर मोशन बाबत पाहत होतो आपण. मग त्याच्यामध्ये आपण बऱ्याचशा क्वांटिटी शिकले. कुठल्या कुठल्या या ठिकाणी असेल डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. व्हेलॉसिटी. त्याचबरोबर ऍक्सेलरेशन. ठीक आहे. या व्हेरियस क्वांटिटी मीन्स स्टडी ऑफ मोशन मध्ये आपण शिकलोय. विच टाइप ऑफ मोशन आपण स्टडी केलंय रेक्टिलिनियर मोशन. ठीक आहे. बरोबर. मग आता रेक्टिलिनियर मोशन हे सर्वांना माहित असेल रिकॉल झाला असेल. त्याचबरोबर दुसरा टाइप पाहिला आपण सेकंड टाइप प्रोजेक्टाइल मोशन. कुठला टाइप पाहिला आपण प्रोजेक्टाइल मोशन. आता प्रोजेक्टाइल मोशन म्हणजे काय द मोशन ऑफ ऑब्जेक्ट along curvilinear path. The motion of object along the curvilinear path. मग याच्यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी शिकलोय. बरोबर. म्हणजे कोणती असेल व्हेलॉसिटी असेल. ठीक आहे. त्यानंतर त्याचं ऍक्सेलरेशन असेल. त्यानंतर टाइम पिरियड और त्याला आपण काय म्हणतो टाइम ऑफ फ्लाइट. टाइम ऑफ फ्लाइट ऑफ प्रोजेक्टाइल त्या क्वांटिटी शिकल्या. बरोबर. त्यानंतर आपण पुढे जाऊन अजून काही मोशन्स पाहिले. तर हे जे दोन मोशन आहेत हा हे नॉन रिपीटिव्ह मोशन आहेत. कुठले नॉन रिपीटेटिव्ह म्हणजे यांचा पाथ रिपीट होत नाही किंवा पाथ इज नॉट repeated or time period is not fixed. So time period is not fixed for this. Okay, so this type of motion are called as non-repetitive. बरोबर. त्यानंतर आपण पाहिलं होतं सर्क्युलर मोशन. कुठलं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये काय होतं पाथ अँड टाइम आर कॉन्स्टंट. बरोबर. तर या टाइप ऑफ मोशनला आपण काय म्हणतो रिपीटेटिव्ह. कारण याच्यात पाथ आणि टाइम या गोष्टी काय होतात रिपीट होतात. दिस टाइप ऑफ मोशन वी हॅव टू कॉल इट एज ए रिपीटेटिव्ह मोशन. ठीक आहे. मग आपल्याला या ठिकाणी काय करायचं आता रिपीटेटिव्ह मोशन सेक्शन मध्ये यायचंय. ठीक आहे. कशात यायचंय रिपीटेटिव्ह मोशन सेक्शन मध्ये. क्लिअर दिसते सर्वांना. दिसतंय का नाही. ठीक आहे. सो दिस टाइप ऑफ मोशन इज कॉल्ड this type of motion is called
पिरियॉडिक मोशन. तर ह्या टाईपच्या मोशनला आपण काय म्हणणार आहे, पिरियॉडिक मोशन म्हणणार आहे. ठीक आहे. तर मग आता पिरियॉडिक मोशन म्हणजे काय, तर आपल्याला सुरुवात कशापासून करायची आहे, व्हॉट इज मीन बाय पिरियॉडिक मोशन. बरोबर. मग आता पिरियॉडिक मोशन साठी आपण पाहूया, महत्वाचा पॉइंट हा पिरियॉडिक मोशन. ठीक आहे. मग पिरियॉडिक मोशन काय, द मोशन or process or phenomenon, the motion or process or phenomenon in which ठीक है, equal in repeat in equal interval of times, particle repeats its path in equal interval of time. It's called periodic motion. तर या टाइपच्या मोशनला काय म्हणायचंय, पिरियॉडिक मोशन म्हणायचंय. ठीक आहे. ओके, दिसते सर्वांना व्यवस्थित. तर या पद्धतीने आपण पिरियॉडिक मोशन पॉइंट पर्यंत आलेलो आहे. ठीक आहे. एकदा तुम्ही पाहून घेऊ शकता किंवा लिहून घेऊ शकता. ठीक आहे. तर पहिल्यांदा आपण पाहिलं रेक्टिलिनियर मोशन आणि प्रोजेक्टाइल मोशन. ऑलरेडी तुम्हाला रेक्टिलिनियर मोशन आणि प्रोजेक्टाइल मोशन माहित आहे. बरोबर. त्या टाइपच्या मोशनला आपण काय म्हणतो, नॉन रिपीटेटिव्ह, म्हणजे त्याच्यात कुठलीही गोष्ट रिपीट होत नाहीये, टाइम पिरियड असो किंवा पाथ असो. ठीक आहे. सो मग त्याला नॉन रिपीटेटिव्ह मोशन म्हटलंय किंवा आपण त्याला नॉन पिरियडिक मोशन म्हणू शकतो. बरोबर. मग आता आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन शिकलो होतो. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये काय असतं, व्हेलॉसिटी और स्पीड वी हॅव टू से इज कॉन्स्टंट, स्पीड ऑफ मोशन इज कॉन्स्टंट and it is repeat in circular path. Okay, so this type of motion we have to called as repetitive motion, and that type of repetitive motion is called as periodic motion. आता या periodic motion चे काही एक्झाम्पल्स आहेत. कुठले, प्लॅनेट रिव्हॉल्विंग अराउंड द सन. बरोबर. आपले जे अर्थ त्याच्या अराउंड रिव्हॉल्व करते किंवा प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड इटसेल्फ, at that time its type of motion is circular motion. In that motion the time period of revolution is constant from many years, or we have to say for every day. Okay, वॉच क्लॉक साठी पण तेच येईल. बरोबर. देन आफ्टर दॅट स्विंगिंग ऑफ स्विंग, बरोबर, आर रिपीटेड मोशन. बरोबर. मग आता हे जे आहे हे आपलं झालं पिरियडिक मोशन. आता मग टाइम पिरियड. आता आपल्या पिरियडिक मोशन मध्ये महत्वाची टर्म जी येते त्या टर्मला आपण काय म्हणतो, दॅट टर्म इज कॉल्ड टाइम पिरियड. ओके. स्क्रीन दिसते क्लिअर? हॅलो, स्क्रीन दिसते का क्लिअर? ओके ओके. सो या ठिकाणी येत आहे टर्म टाइम पिरियड. ओके. आता हा जे टाइम पिरियड आहे, त्या टाइम पिरियड मध्ये काय, द कॉन्स्टंट इंटरव्हल ऑफ टाइम इन विच मोशन रिपीट इट सेल्फ. टाइम पिरियड म्हणजे काय, द कॉन्स्टंट इंटरव्हल ऑफ
time in which motion repeat itself. The constant interval of time in which motion repeats itself is called time period. Okay, so time period of any motion is denoted by t. ओके, मग आता हे झालं पिरियडिक मोशन, बरोबर. आणि पिरियडिक मोशन मध्ये आपला ऑसिलेशनचा टाइप येतो किंवा ऑसिलेशन येतं त्याच पद्धतीचं असतं, बरोबर. आपल्यात कशामध्ये त्याला ऑसिलेशन किंवा ऑक्सिलेटरी मोशन किंवा आपण त्याला व्हायब्रेशन पण म्हणू शकतो. काय म्हणू शकतो आपण त्याला? व्हायब्रेशन किंवा ऑसिलेटरी मोशन म्हणतो. ओके, काय म्हणू शकतो याला? ऑक्सिलेटरी मोशन और व्हायब्रेटरी. काय मग आता कशा पद्धतीने याचे डिफिनेशन लिहायचे? डेफिनेशन काय येईल? कसं डिफाइन करणार आहे? ठीक आहे, द motion in which object repeats its path from back to forth or to and fro. बरोबर. मग कशा पद्धतीने? ठीक आहे, मग कुठलं मोशन याला म्हणू शकतो आपण? या ठिकाणी आपलं जे पेंडुलम क्लॉक आहे, पेंडुलम काय करतो या ठिकाणी पहा तुम्ही. ठीक आहे, आपला जे पेंडुलम आहे तो काय करतो या ठिकाणी पहा. ओके, सो जे पेंडुलम आहे आपला तो काय करतो? हे पेंडुलम असणार आहे, बरोबर. आणि हा पेंडुलम आपण ऍक्सिलेट केला. काय केला? ऑसिलेट केला, बरोबर. ही त्याची मेन पोझिशन. मेन म्हणजे ह्या पोझिशनला नेणार आपण, इथून सोडून देणार, बरोबर. म्हणजे एवढ्या अँप्लिट्यूडने तो काय होणार? ऑक्सिलेट, अँप्लिट्यूड ए, बरोबर. आणि याला काय होणार आपण? एक्स्ट्रीम पोझिशन. सो दिस इज कॉल्ड एक्स्ट्रीम पोझिशन. ओके, सो एवढ्या पार्ट मध्ये तो ऑसिलेट होणार आहे कॉन्स्टंटली इन रिपीटेड इंटरवल ऑफ टाइम. म्हणजे ह्या पोझिशनला आपण काय म्हणू शकतो? टो, आणि याला काय म्हणू शकतो? प्रो, बरोबर. इथे कंटिन्युअसली तो ऑक्सिलेट होत राहणार आहे. हा, सो दॅट टाइप ऑफ मोशन इज कॉल्ड ॲज ऑक्सिलरेटरी मोशन, बरोबर. मग असे कुठले मोशन आहेत अजून? मग आपले जे ब्रांचेस ऑफ ट्रीज असतील किंवा अदर ज्या गोष्टी असतील त्या अशा फ्रीज होतात, हे होतात, ऑसिलेट होतात. ओके, टो अँड फ्रो मध्ये त्याच पोझिशनला ते ऑसिलेट करतात एका पाथला इन सिंपल अँप्लिट्यूड और फर्दर अँप्लिट्यूड. ओके, ए. सो दॅट टाइप ऑफ मोशन वी हॅव टू कॉल इट ॲज ए ऑसिलेटरी मोशन, बरोबर. तर ऑसिलेटरी मोशन मध्ये म्हणजे जो फिक्स पॉइंट आहे, the fixed point from which body oscillates is called, कुठला पॉइंट म्हणतो आपण त्याला? ज्या पॉइंट पासून बॉडी ऑसिलेट होते, मीन पोझिशन. ठीक आहे, मग या टाइप ऑफ मोशनचे एक्झाम्पल्स काय? ठीक आहे, तर या टाइप ऑफ मोशनचे एक्झाम्पल्स काय आहेत ते पाहूया आपण. एक्झाम्पल काय? व्हायब्रेशन ऑफ वायर ऑफ सितार. म्हणजे व्हायब्रेशन, सितार जे आहे ते व्हायब्रेट जर केलं तर ते एकाच पोझिशनला व्हायब्रेट होतं ना, असं या पद्धतीने टो अँड फ्रो, एकाच जागेवर एकाच अँप्लिट्यूडला, बरोबर. मग काय म्हणू शकतो आपण? एक्झाम्पल फर्स्ट,
the vibration of wire of सितार और वायलिन म्हणू शकतो आपण. ओके. आणि दुसरे एक्झाम्पल काय त्या ठिकाणी ऑक्सिलेशन ऑफ मास म्हणजे पेंड्युलम म्हणू शकतो. ऑसिलेशन ऑफ मास. तर हा एक्सपेरिमेंट करायचा आपल्याला. स्प्रिंग मास ऑसिलेटर. ऑसिलेशन ऑफ मास फ्रॉम स्प्रिंग. जे स्प्रिंगला जे मास आपण हंग केलेलं आहे त्या मासला आपण ऑसिलेट करणार आहे या पद्धतीने. आणि ते मेन पोझिशन टू एक्स्ट्रीम पोझिशन काय होणार आहे ऑसिलेट होणार आहे. सो दॅट टाइप ऑफ मोशन इज कॉल्ड ॲज ऑक्सिलेटरी मोशन और व्हायब्रेटरी मोशन. तर या पद्धतीने ऑक्सिलेटरी मोशन आणि व्हायब्रेटरी मोशन येतं. बरोबर. ओके. सो आता पुढे ऑक्सिलेटरी मोशन बाबत किंवा ऑसिलेशन बाबत पुढे पाहायचं आपल्याला. सो इकडे लक्ष द्या. क्लिअर दिसतंय का नाही. ऑक्सिलेटरी मोशन. ओके. तर यामध्ये द व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट, and acceleration are represented by sine and cosine functions. Sine and cosine function. बरोबर. तर आपले जे velocity आहे, डिस्प्लेसमेंट आहे, acceleration आहे, these are explained by sine and cosine function. These function are called as harmonic function. These functions are called harmonic function, and hence this type of motion this type of linear periodic motion is called harmonic motion. ओके. सो या पद्धतीने तर ह्या टाइपच्या लिनियर पिरियडिक मोशनला आपण काय म्हणणार आहे हार्मोनिक मोशन. कारण का the displacement, acceleration and velocity means terms which are related with oscillatory motion are represented by these trigonometric function, and that's why this function are called as harmonic function, and hence the oscillation or motion which is related with this, so this type of ओके. तर पाहून घेऊ शकता तुम्ही. लिहून घ्यायचं असेल तर लिहून घ्या. क्लिअर दिसते का एकदा सांगा मला. मेसेज टाका. स्क्रीनवर चेक करतोय. ओके. समजतंय का काही अडचण येते. तर अडचण येत असेल तर तुम्ही मेसेज टाकू शकता बेधडकपणे. कुठल्याही प्रकारचं घाबरायची गरज नाहीये. ओके. अजून कोणी ऍड होत असेल तर सांगा. जे कोणी ऍड व्हायचं राहिलं असेल वगैरे.
ओके, जायचंय पुढे, पुढच्या पॉइंटकडे. ओके, सो आता आपण हार्मोनिक फंक्शन बाबत पाहिलं. जर फंक्शन हार्मोनिक नसेल, ठीक आहे, हार्मोनिक फंक्शन मध्ये काय होतं ते लिहितो शॉर्टकट मध्ये. इन द हार्मोनिक फंक्शन और मोशन, हार्मोनिक फंक्शन, what happen, amplitude is constant, हा पॉइंट महत्वाचा लक्षात ठेवा, and frequency is सिंगल. ठीक आहे, सिंगल फ्रिक्वेन्सी आणि कॉन्स्टंट एम्प्लिट्यूड असणारे हार्मोनिक फंक्शन मध्ये. बरोबर, मग ते रिप्रेझेंट कसं करणार आहे आपण, साइन किंवा कोसाइन फंक्शनने. मग y इज इक्वल टू काय, एम्प्लिट्यूड ए साइन थीटा. थीटा म्हणजेच काय, ए साइन ओमेगा टीच्या फॉर्म मध्ये. दुसरं काय, y इज इक्वल टू ए कॉस थीटा, म्हणजे ए कॉस ओमेगा टी. So this is called as harmonic function. ठीक आहे, आणि मग हे झालं फर्स्ट पॉइंट. सेकंड काय, इफ द फंक्शन or motion is non-harmonic. जर फंक्शन काय असेल नॉन हार्मोनिक, हे व्यवस्थित लक्षात घ्या. हार्मोनिक साठी झालं आणि एकासाठी आता दिस इज फॉर नॉन हार्मोनिक. ऍट दॅट टाइम व्हॉट हॅपन्स, त्याच्यामध्ये ए पॉइंट एम्प्लिट्यूड बाबत, एम्प्लिट्यूड इज नॉट कॉन्स्टंट, amplitude is not constant. Okay, and second point काय, it is basically represented by functions like tan, cos, sin, then tan, cot, sec, cosec. बरोबर, तर एटसेट्रा या फंक्शनने ते काय केलं जातं, डिस्क्राइब केलं जातं. सो दिस इज नॉन हार्मोनिक फंक्शन अँड दिस इज हार्मोनिक फंक्शन. तर हे व्यवस्थित लिहून घ्या किंवा लक्षात घ्या या पद्धतीने. तर आता आपण पाहणार आहे पुढे टर्म्स which are related with oscillatory motion. बऱ्याचशा टर्म्स तुम्हाला माहित आहे. ओके, तर हार्मोनिक आणि नॉन हार्मोनिक फंक्शन समजलेत का, हार्मोनिक आणि नॉन हार्मोनिक फंक्शन समजलेत का, एकदा सांगा ते. ओके, तर त्या पद्धतीने लक्षात घ्या. त्याचे दोन भाग होतात, एक हार्मोनिक आणि नॉन हार्मोनिक. हार्मोनिक मध्ये आपण कुठले फंक्शन वापरणार आहे, साइन आणि कॉस. आणि नॉन हार्मोनिक मध्ये कुठले, टॅन, कॉट, सेक, कोसेक. ठीक आहे, आणि आपले जे हार्मोनिक फंक्शन आहे त्याच्यात जे एम्प्लिट्यूड आहे ते काय राहणार आहे, कॉन्स्टंट. आणि नॉन हार्मोनिक मध्ये काय राहणार आहे, व्हेरिएबल. बरोबर, त्याच्यात व्हेरिएशन राहणार आहे, ते कॉन्स्टंट राहणार नाहीये. ठीक आहे, त्या पद्धतीने.
तर आता पुढे आपल्याला सम बेसिक टर्म्स विच आर रिलेटेड विथ ऑक्सिलेटरी मोशन या पॉइंट कडे जायचं आहे. सो फॉर दॅट फर्स्ट जी टर्म आहे ती आहे मीन पोझिशन. तर मग तुम्हाला मीन पोझिशन बाबत मी सांगितलं होतं. In the oscillatory motion, what is meant by mean position? Okay, so mean position means what? Just look here. The point at which restoring force is 0 and potential energy is minimum. Potential energy is minimum. It's called mean position. म्हणजे आपण ज्या पॉइंट पोझिशनला आपण आपला सिंपल बँडोला किंवा काही जे ऑब्जेक्ट आहे ते नेणार आहे तिथं स्टेबल ठेवणार आहे आणि जस्ट टेन टू मूव्ह असणार आहे, तर त्या पॉइंटला आपण काय होणार आहे मीन पोझिशन. आणि डिफाईन जर करायचं झालं फिजिकली तर कसं डिफाईन करणार आहे फिजिकली? रिस्टोरिंग फोर्स. रिस्टोरिंग फोर्स म्हणजे काय? बरोबर, रिस्टोरिंग फोर्स म्हणजे जर आपण एखाद्या स्प्रिंगला जर स्ट्रेच केलं, फोर्स अप्लाय केला, म्हणजे त्याची मेन पोझिशन पासून त्याची जर पोझिशन चेंज केली, बरोबर, तर त्यानंतर आपण तो फोर्स रिमूव्ह केल्यानंतर एक्सटर्नल ज्या वेळेस ती आपल्या इनिशियल पोझिशनला म्हणजे मेन पोझिशनला येण्यासाठी जो फोर्स अप्लाय करते, सो दॅट टाइप ऑफ फोर्स इज कॉल्ड ॲज रिस्टोरिंग फोर्स. ठीक आहे, तर मेन पोझिशन लक्षात आला असेल. तर आपल्याला पुढची टर्म पाहिजे रिस्टोरिंग फोर्स. सेकंड टर्म काय आहे? Restoring force. So in the type of restoring force, what happens? Just look here. The force which acts on particle, the force which acts on the particle which tend to bring its mean position. म्हणजे मेन पोझिशनला आणण्यासाठी जो फोर्स रिक्वायर आहे दॅट टाइप ऑफ फोर्स इज कॉल्ड ॲज रिस्टोरिंग फोर्स. इट्स कॉल्ड रिस्टोरिंग फोर्स. ओके, सो मग याला म्हणतो आपण रिस्टोरिंग फोर्स. मग आता रिस्टोरिंग फोर्स आपण कसा डिस्क्राइब करू शकतो? इकडे पहा, म्हणजे स्प्रिंग आहे, आता ही स्टेबल पोझिशनला आहे. ठीक आहे, आपण याला फोर्स अप्लाय केला F, स्ट्रेच झाली आहे, डिस्प्लेसमेंट किती झाली? सपोज तिची x ह्या डायरेक्शनला, बरोबर. पण ज्यावेळेस आपण त्याला त्या फोर्सला रिमूव्ह करणार आहे त्यावेळेस ती परत इनिशियल पोझिशनला येणार आहे, म्हणजे मेन पोझिशनला येणार आहे, बरोबर. म्हणजे इथे काही पॉईंट आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. तर या कंडिशनला F इज प्रोपोर्शनल टू येतं -x, कारण हा F जो आहे दिस F इज रिस्टोरिंग फोर्स, बरोबर. आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन ही आहे, पण आपल्या रिस्टोरिंग फोर्सची डायरेक्शन काय ही आहे. म्हणजे काय? द डायरेक्शन ऑफ रिस्टोरिंग फोर्स इज अपोजिट टू दॅट ऑफ द डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. म्हणजे इथे एक पॉइंट ऍड करू शकतो आपण, काय? डायरेक्शन ऑफ restoring force is opposite
to that of the direction of काय डिस्प्लेसमेंट. हे लक्षात आलं असेल तुमच्या. म्हणजे जो फोर्स त्याला इनिशियल पोझिशनला आणण्यासाठी रिक्वायर असतो, सो दॅट टाइप ऑफ फोर्स इज कॉल्ड ॲज रिस्टोरिंग फोर्स. बरोबर. आणि हा जो फोर्स आहे तो एक्स ला प्रपोर्शनल डायरेक्टली, पण त्याची डायरेक्शन काय अपोजिट. यांचं रिलेशन असेल तर एफ इज इक्वल टू मायनस के एक्स. आणि हा जो के कॅपिटल के, दॅट के इज कॉल्ड ॲज फोर्स कॉन्स्टंट. त्याला आपण काय म्हणतो फोर्स कॉन्स्टंट. तो जो प्रपोर्शनलिटी कॉन्स्टंट आहे आपण त्याला काय म्हणतो या ठिकाणी फोर्स कॉन्स्टंट. ओके. तर या पद्धतीने आपण इथपर्यंत पाहिलंय. इथपर्यंत काही कोणाला अडचण आहे का? येस. एनी डिफिकल्टी? स्क्रीन क्लिअर होती सर्वांना? स्क्रीन क्लिअर आहे का? येस ऑर नो? समजलंय का हे पॉइंट्स? ठीक आहे. एकच पॉइंट पाहू आता, कारण थोडस लॅपटॉप डिस्चार्ज होत आलेलं आहे. तर लास्ट पॉइंट पाहूया, ॲम्प्लिट्यूड. आता ॲम्प्लिट्यूड ऑलरेडी तुम्हाला माहित आहे. ॲम्प्लिट्यूड मीन्स काय? द मॅक्सिमम displacement from its mean position. Maximum displacement from its main position. The displacement of particle from its maximum displacement from its main position. So that displacement is called as amplitude. Okay. तर या पद्धतीने हे लक्षात ठेवा. याच्यात काही शंका असेल तर विचारून घ्या. ठीक आहे. म्हणजे उद्याच्या लेक्चरला आपल्याला काय काय एक्सप्लेन करायचं ते एकदा सांगून द्या मला. ओके. इथपर्यंत काय डिफिकल्टी आहे का? मेसेजद्वारे टाका, म्हणजे लेक्चर आपल्याला एंड करता येईल, कारण चार्जिंग संपत आली लॅपटॉपची. दिलगिरी व्यक्त करतो.